महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी डवर पेरवे तो डुगु डुगु ऐका डवर पेरवे तो डुगु डुगु ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी तो ऐक नाग बाये तो ऐक नाग बाये शिक्षणाचे धडे गे मानव देह आला जन्माला सार्थक होऊन जाये सार्थक होऊन जाये आणि गे 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 शिक्षण गे 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 शिक्षण गे संकुचित विचार सोडून दे संकुचित विचार सोडून दे हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई या शिक्षणा पाये या संसारा पाये पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी तुम्ही मनशा नगर दारा तुम्ही मनशा नगर दारा इथं सगळंच राहत सारा आणि असाक्ष राहिल्यावर दादा काहीच नाही खरं दादा काहीच नाही खरं आणि गे 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 शिक्षण गे 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 शिक्षण गे स्वतःचा विकास करून घे स्वतःचा विकास करून घे आणि हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई या शिक्षणा पाये या संसारा पाये हा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बघा दादा या जगामध्ये शिक्षणाशिवाय काहीच नाही जो अज्ञानी माणूस आहे त्याला सगळं जग निवडायला बसलेला आहे आणि म्हणून आम्ही या शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी एक छोटीशी नाटिका सादर करत आहोत आपण ती पहा हॅलो रामभाऊ तुम्हाला पत्र लिहा बापू तुम्हाला पत्र लिहा कुठे तातन घर काय बंद तातडी पत्रिका येईल पत्रिका पत्रिका येईल तात्यान पत्रिका आहे ना तात्या म्हणते मग पाहुणा रेडी काय ना कोण काय पाहुणा कोण पाहुणा ओ बापरे कावचिंगी का बरं रडराय व
माय काय माहिती पाहुणा रडणार तर मालवी दाखी दाखी रडवर कोण काय तुम्ही तरी विचारा ना. जवळ तुम्ही शब्द हे सांगा ना तुम्ही काय रडू अरे ऐका हो अरे काय बोंब मारा ना तो हो आई पत्र उन मामान त्यास ना आई पत्र किसनी मला म्हणा पहिला दिना तुला शाळाला दिना तुला मी शिकतो मला वाचता येतं आई पत्र की नाही मला ते यावं लागेल मला तेव्हा रडू येईल पण काय बोंब मारा ना ओ बापरे पाहुणा इथला सूट बूट वाला पाहुण्याला वाचता येत नाही त्या बघा इथे फरक पडत का वाचता येतं म्हणे पाहुण्याला वाचता येत नाही मोठी गाडी फिरत रे आपण इथं याला काय फरक पडून वाचता नाही येत म्हणे चष्मा लाईन फिरत पण वाचता येत नाही पाहुणा बुलेटवर फिरत नवी बुलेट आपण पुढे नाही याला काय संबंध वाचता नाही काय फरक पडत काही जवळ तसं नाही या जगमातेली कशी होय काहीच नाही पाहुणा काय काय सांगू तुमले इथं महत्व नाही अशी शिक्षणाची वय माणूस निवड धोंडा कसं काय सांगू तुम्हाला आता म्हणजे वाचता यावायलाच पाहिजे वाचता निवडायचं पण इथं दावणं आहे हा मग इथलं बेकार काय नाही भाई वाचता जेवायला नाही पाहिजे बापा 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 मोठा कपडा घालले आणि आई नाही दोन टाकेल दादा आई दादा काय मामा हे पत्र काय लिखायचे तुमले वास्तव रे घटनाला दंड काय लिखायचे तो मापा झाला मापडता जवळ वाचते साधन कोणी वाचता नाही आमना पहिला जमाना होता पण तुमला एवढं चांगलं देखील फुगवण्यासारखी पोर दिली आणि कोंगाऱ्या तुला व्यवस्था येत नाही का काय ती हो तात्या एकदम भारी काम होईल रे काय अरे तुझे ना राज्य कृषीभूषण पुरस्कार मिळेल कृषीभूषण कृषी पुरस्कार म्हणजे आम्ही सगळ्याजण ती सेंद्रिय शेती करतास चांगलं पिकातच त्याला करता भेटले का तुम्ही सगळ्या शेती चांगलं करता ना माय मला तर वाटत घ्यावा मला बापने तर पुरस्कार भेटना आणि मला नवरात्र नाडी शेवा माय मला तर वाटत नवरा भेटला आणि नवरा भेटला आणि एक काम करा काहीतरी शिका आता महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने सगळंच करता साक्षरता अभियान नवीन चालू म्हणजे अजून शिकताय का जवळ बापूला बोलले मी शिकतानी 15 बहीण सेफ जबाबदार असं का बापरे बापरे मी शाळा माझ्या असू शिकसू पण सासरवाडीले शिकवणी जवळ तुम्ही कोणी बी शिका सासरवाडीला काय तुम्हाला गावले का शिकवतच नाही पण तरी शिका कारण मंगळ शिकसू शिका करता महाराष्ट्र शासननी आणि भारतनी नेरा प्रकारना वर्ग तयार केलेले त्या वर्गांना टप्पा शोध त्या टप्पातून सादर करतो आज आम्ही निपुण भारत नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले ज्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं त्या शिक्षकांकडनं सर्वेक्षण करून घेतलं सर्वेक्षणामध्ये जे असाक्षर निघालेले होते त्यांना शिकवण्यासाठी सर्वेक्षणाअंतर्गत स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. निवड केलेले स्वयंसेवक हे उल्हास टॅग ॲपवर टॅगिंग करण्यात आले. सर्व स्वयंसेवकांनी मिळून वर्ग चालवले. वर्ग चालू सर्व असं
सर्व स्वयंसेवकांनी असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे प्रयत्न केले. आया वैरीसवन आणि मना भाऊसवन 15 पैन ते पूर्ण आयुष्य शिकानी आपली स्वतःनी हैरास ते प्रत्येकी शिकायला पाहिजे. आणि याकरता मराठ्यांनी 30 पाणी परिपत्रक काढले साहेब. हा माहिती परिपत्रक दिलता का? कोणते साहेब आपले? साळवे साहेब साळवे साहेबांनी हा, मारलं पत्र? गटची अधिकारी सांगा. हा. मागे काहीतरी 25-30 पानाचं पत्र आलं होतं. पाणी पत्र होतं. अण्णा साहेबनी चिठ्ठी दाढी व दाढी तुमले शिकाले येणं पडे. अण्णा साहेबनी चिठ्ठी दाढी व दाढी तुमले शिकाले न पडी. सोडी द्या ना पहिलं दाढी व दाढी तुमले शिकाले येणं पडे. सोडल्याना बैल गाडी व गाडी तुमले शिकाले न पडी. साक्षरताने गुढी व गुढे तुमले शिकाले येणं पडे. उभारून साक्षरतानी गुढी व गुढी तुमले शिकाले न पडी. अण्णा साहेबनी चिठ्ठी दाढी व दाढी तुमले शिकाले येणं पडे. अण्णा साहेबनी चिठ्ठी दाढी व दाढी तुमले शिकाले न पडी. बघा दादा, या जगामध्ये शिक्षणाशिवाय काहीच नाही. शिक्षणातून कोणी तुमच्याकडून वाटणी करणार नाही, कोणी तुमचं ज्ञान चोरून घेणार नाही. म्हणून आपल्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे, नवभारत साक्षरता अभियान. या नवभारत साक्षरता अभियानाचा आपण सर्वांनी लाभ घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मन जन्माला येतो, माझा भाऊ माझी बहीण माझी बहीण. अरे दादा, तुझाच भाऊ आणि तुझीच बहीण. आम्ही कुठं म्हणतो आमचा भाऊ. आणि दादा, या सगळ्या याच्यामध्ये ती मुलगी आहे, पण हिच्याकडे काय लक्ष द्यायचं, काय शिकवायचं. आमच्या या नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये तर मी पोटासाठी बाहेर जाऊ, रोजगार करू, या काय पोरांना शिकू, आणि या साऱ्या दौडक्यामध्ये दादा त्याचं शिक्षण राहून जातं. आणि म्हणून हा आमचा पिंगळा काय घेऊन आलेला आहे. बरं दादांनो, हा पिंगळा कधी यायचा माहित आहे का तुम्हाला? मी जरा लोककलेचा माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हा पिंगळा अजूनही तुम्ही खेडेगावामध्ये जर गेले, पहाटेला 3-4 वाजेच्या सुमारास पिंगळा नावाचे पक्षी किलबिल करतात. आणि त्यावेळेस हा लोककलेचा माणूस यायचा. तो माणूस येण्याची वेळ आणि हा पिंगळा नावाच्या पक्षाची चिवचिव करण्याची वेळ एकच होते. म्हणून या लोककला प्रकाराला पिंगळा नाव ठेवलंय. फार छान आहे दादा हा पिंगळा. हा पिंगळा काय सांगतो शेवटी माहिती आहे तुम्हाला? काय सांगतो? तुम्ही मनुष्याला गोड्यानं हाते, तुम्ही मनुष्याला गोड्यानं हाते, त्याची क्षणात होईल माते. रावण मेला, लंका जळाले, तशीच आपले गते, तशीच आपली गती. शिक्षण शिक्षण घे, स्वतःचा विकास करून घे, स्वतःचा विकास करून घे. हात लावून नशिबाला रे रडतो ठाई ठाई. या शिक्षणा पाये, या संसार पाये. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. या साक्षरता अभियानाने आपल्याला काय काय शिकवलं, काय काय दिलं, ते का छोट्याशा प्रसंगातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
आमच्याकडे ते उल्हास साक्षरताचे जे वर्ग आहेत बरोबर चालू आहेत ना सर आमचे वर्ग. असाक्षरांसाठी जे वर्ग चालू आहेत ना त्या वर्गांना भेट देण्यासाठी आपल्या शाळेचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय साहेब येत आहेत. अहो गुरुजी नका साहेबाचे दान नका. साहेब फार चौकशी करतात, काही प्रश्न विचारतात. अहो त्या अंगणवाडी उतरी घ्या. अहो आता तुमच्या शाळेत येतील ते सारंगखेड्याला पोहोचतील. पठाण साहेब आणि साळवे साहेब आहेत ना, त्याचं बोलता अभ्यास आहे तर काही प्रश्न द्यायचे नका दादा. नाही अहो ते फक्त साहेब वर्गाला भेट देतील. तुमचे जे विद्यार्थी आहेत जे नवसाक्षर आहेत नवसाक्षर आहेत त्यांना त्यांची विचारपूस करतील. फक्त तुम्ही तयारीत लागा लवकर. बरं ठीक आहे दादा. बघा तुम्हाला काय सांगतो मी, आता बरोबर आतापर्यंत वर्ग चालू केले, सगळा अभ्यास करतोय, पण आता महत्वाची वेळ येऊन ठेपलेली आहे. साहेब आपल्याकडे तपासणीसाठी येत आहेत, सगळ्यांनी चांगले उत्तर द्या बरं का. गुरुजी टेन्शन नाही तयारी आहे. अहो आम्ही माहिती हो. अहो साहेब येत आहेत असं काय. अच्छा हा ठीक आहे हा का हा बाई तुमच्या बनवला ना. साहेब नमस्कार साहेब. या साहेब. आनंद सर काय चाललंय? वर्ग चाललेला दिसतो आहे. हे बघा हे जे ऍप आहे ना हॅलो ताई काय करताय तुम्ही? बरं मला वाचून दाखवा. अरे वा छान ताई तुम्ही वाचा बरं. कमळ. अरे वा छान बोला. मला ना हे पाय ना वठ्ठल खाली माथाले साहेब. दिलं. पार्वताताई आहेत ना, हे त्यांना मदत करतात शिकायला. बरं, या पार्वताताई शिकलेल्या आहेत का? हो शिकलेला म्हणजे ते आपल्या नवसाक्षरता अभियान वर्गातल्याच आहेत, पण त्यांची शिकण्याची गती चांगली आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात का? हो पहिल्या अरे वा, टप्प्यात वा, वा. आहे. म्हणजे तुमचं शिक्षण प्रभावी होतं. हो, साहेब. आणि ते आज आपल्या या नवीन धोरणानुसार विषय मित्र म्हणून काम करतात. हो, साहेब. अरे वा, Yes, वा, yes, छान, yes, छान, yes. छान. चालू दे, हो, चालू दे ताई, चालू हो. दे, चालू दे. आणि हे इकडे शिकून राहिले, इकडे मोबाईल धरून बसलेले आहेत. हे काय प्रकार आहे? अहो साहेब मोबाईल हो या मोबाईल मध्ये ना बरं का उनो ऍप कर्ज लिहिले ना साहेब. योनो ऍप म्हणतात ना. योनो ऍप आहे. हा तेच ते योनो स्टेट बँकेचं ऍप आहे. हो बरं, ते याच्यामध्ये ना ते आम्ही कर्ज काढलेलं आहे ना बरं. मग याच्यामध्ये हप्ते बिप्ते अमुक येतात की नाही ते सगळं पाहतो आम्ही. बरं हे तुम्हाला या वर्गात शिकायला मिळालं? हो सरांनी शिकवलं आम्हाला. ऑनलाईन अभ्यास. आणि साहेब आधार दुरुस्ती करताना ते ओपीटी येत नाही का? अरे ओपीटी ओटीपी नाही, ओटीपी नाही. मोठा बोल काय माहित नाही. 4 आकडा येतो नाही का त्या. त्याला नाही समजेल बघा आकडा बरं. 4 अंकी काय सांगा. हा ओटीपी राहतं ना बरं. ते टाकून आपल्याला आधार दुरुस्ती करता येते. मग आम्ही ते सरांकडे शिकलो. बरं, याच्यामुळे आमची फसवणूक होत नाही. बरं ओटीपी तुम्ही कोणालाही देऊ शकतात का? नाही कोल्ह्यांनी नाही का? आपल्या नाही का हो बिलकुल नाही. त्या फसवणूक होते आपली सरांनी शिकवलं आम्हाला. छान. एक मिनिट मोठा भाऊ दुसरी आपण शिंकेला कसं सांगू मी अजून साहेब हे मोबाईल आहे ना हे ते उंदीर सारखं नाही राहतं ते पुढे गाडीच्या पुढे चालतं पुढे. गुगल मॅपचं सांगतायत. गुगल मॅप. ते आम्ही मला समजायला लागला. हो नंदुरवरून तसे झालो आम्ही आता. अरे वा छान. गुगल मॅप सरांनी शिकवलं. आंद्रे सर साहेबचा वर्ग खूप प्रभावी चालून राहिला. धन्यवाद साहेब, धन्यवाद. छान आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अध्यापन घेतात. आवड लावलं म्हणजे आपला नवसाक्षर भारत साक्षर जो कार्यक्रम आहे तो प्रभावीपणे आपल्या या नंदुरबार जिल्ह्यात राबवला जातो आहे. मला आनंद वाटला. छान आंद्रे सर तुमचं कार्य खरोखर चांगलं आहे आणि हे कार्य बघून मी आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शिफारस करेल की या वर्षीच्या पुरस्कारासाठी तुमचं आपण नॉमिनेशन करूया. धन्यवाद साहेब बोला. यस टीव्ही मोबाईल पाहिजे ना. बरं त्यांचा मोबाईल आता सरांनी आणून दिला असेल पण हा जर नवभारत साक्षरता कार्यक्रम जर प्रभावीपणे राबवला जात असेल आणि जातो आहे लक्षात येतंय तर आपण निश्चित वरिष्ठ कार्यालयाकडे प्रत्येक शाळेसाठी एक टॅबची व्यवस्था करण्याची आपण मागणी करूया. ठीक आहे नांद्रे सर छान असं काम चाललेलं आहे. धन्यवाद साहेब. या साक्षरता अभियानाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. ऑनलाईन व्यवहार हे सुद्धा शिकता येत आहे. सगळ्यांना वाचन लेखन करता येणार आहे. कोणाची फसवणूक होणार नाही आणि म्हणून आपल्याला
हा नंदुरबार जिल्हा नव्हे, धुळे जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर पूर्ण भारत देश साक्षर करायचा आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊया आणि हा देश साक्षर करूया. शिक्षणाची गंगा घरोघरी. एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया. लेखन वाचन करूया, जनजन साक्षर घडवूया. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. साक्षर जनता भूषण वार्ता. बघा दादा, निपुण भारत, निपुण भारत. भारत माता की जय. जय साक्षरता. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत सांगण्यासाठी आनंद विभागावर नाशिक विभागावर ज्या टायमाला आम्ही गेलेलो होतो, नंदुरबार जिल्ह्याचं प्रदर्शन अतिशय छान होतं. त्या